आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त आहे ना त्याच्यामध्ये CNGचा हा टॉपिकच नाही पाहिजे आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मुंबई वाईब्स विथ कॅब्स. तर भावांनो, तुमच्या भावाला भेटलं होतं डायरेक्ट त्र्यंबकेश्वर नाशिकचं भाडं. सकाळीच उठलो, गेलो CNG भरायला, पण CNG पंपच बंद होता. पण जाऊ द्या, झाला चालू. आणि गेलो कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमरला बोललो या पधारा गाडीमध्ये. निघालो कस्टमरला घेऊन. हा आहे आमच्या आरे कॉलनीमध्ये तळ साठलं मित्रांनो. मेट्रोने काम केलं आहे, पण खूप आम्हाला त्याचा त्रास होतो आहे. तर तिकडून एका कस्टमरला पिकअप केलं. दुसऱ्या कस्टमरचं पिकअप होतं विजयनगरवरून. गेलो तिकडं, चहा मारला मस्तपैकी. कस्टमर येऊन बसला गाडीमध्ये आणि तिकडून डायरेक्टली आपण गेलो कल्याणला. कल्याणला नाश्ता वगैरे केला. आता तुम्हाला तर माहितीच आहे, कल्याणच्या पुढं झालेला समृद्धी हायवे. मग काय खटकनवर झाला सपकन आपण हायवेवर चढलो आणि मस्त जे सकाळचे दृश्य बघत मस्तपैकी क्लचवर काय पाय बी ठेवायचा ना. बघा तुमचा भाऊ किती स्मार्ट दिसतोय. एवढं मजा येत होती चालवायला. एक लय वाईट प्रसंग मित्रांनो, लहान मुलं गाडीत असले त्यांना येत होती हागायला मुतायला, नुसतं असा वैताग आलेला गाडी थांबून. पण काय प्रॉब्लेम नाही. गेलो, गाडी काढली, परत हागणमुतनं झालं होतं मित्रांनो त्याचं, आणि गाडी काढली. मस्त दृश्य बघत बघत आपण पोचलो त्र्यंबकेश्वरला. बसलो गाडीमध्ये, म्हणलं आता झोपतो गाडीत. पण समोरची गाडी लागलेली, तिला मस्त लावलं होतं जॅमर. त्या टेन्शनमध्ये झोपच नाही आली मित्रांनो. मग झालं कस्टमरचं दर्शन वगैरे झालं. मग निघलो मुंबईच्या दिशेने. पण बघतो तर काय CNGचा परत प्रॉब्लेम झालेला आहे. CNG शोधामध्ये 2 तास घालवले, तेव्हा जाऊन आपल्याला CNG भेटला नाशिकमध्ये. खूप प्रॉब्लेम आहे CNGचा. 92 रुपये आहे रेट मित्रांनो नाशिकला. कसा बसा तो CNG भरला 2 तास लाईनीत उभा राहून, आणि गेलो कस्टमरला पिकअप केलं. म्हणलं आता बसा साहेब, डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो भुरकन तुमच्या घरी. काय जाता जाता रस्त्यामध्ये मित्रांनो बघा, हे आपले शेतकरी माणसं जे रोजाने काम करतात, किती आहे त्यांचं आयुष्य ते जोखीममध्ये टाकतात. अक्षरशः त्या गाडीत उभं राहायला जागा नव्हती. आणि असे दलबद्री लोक, चुत्या लोक, भेंडी हाय बीमच चालवतात गाडी. बघा किती त्रास होतो त्या हाय बीमचा. जाऊ द्या, समृद्धीला लागलो, ती खुशी झाली मस्तपैकी. परत दिवस झाल्यासारखं वाटत होतं. एवढी लाईटिंग त्या समृद्धीच्या टनलवर. टनल चढलो, उतरलो खाली, थोडं पुढं आलो की कल्याण लागते. कल्याण लागले आपलं केलं होतं मस्तपैकी. ट्रॅफिकनी स्वागत म्हणली होती. या 15 ते 20 मिनिटाची ट्रॅफिक जाम होतं. जे कस्टमर होतं मित्रांनो, त्यांचा बड्डे होता म्हणून त्यांनी त्र्यंबकेश्वरला गेलेले. येतात तर त्याच्या भावाने त्याला सरप्राईज केक दिला, मजबूत केक खाल्ला, आणि त्यांना घेऊन डायरेक्टली त्यांच्या घरी ड्रॉप. लय वैताग आलेला मला. अक्षरशः गाडीतच गोधडी आठवत होती. घरी जाऊन आता गोधडीत झोपायचं. कस्टमरला ड्रॉप केलं आणि निवांतपणे गेलो घरी, जाऊन झोपलो. चला मित्रांनो, जय हिंद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. चला.